नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द ठमके फॅमिली इन युरोप. तर आम्ही आहोत जर्मनीमध्ये बावरिया रिजनमध्ये आम्ही आहोत, एका विलेजमध्ये. त्याचं नाव आहे ओबरामर गाव. जर्मन भाषेमध्ये जरा कसं आहे ते ओबामा गाव. पण या गावाची खासियत अशी आहे की इकडे आम्ही जस्ट वॉक करतोय, तर जिकडे जातोय तिकडे आम्हाला एकदम सुंदर दृश्य आणि जस्ट लाईक त्याचं आपल्या कुठल्या इतर गावाशी कम्पेअर नाही करणार, कारण इट्स युनिक. मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात ते कसे आहे तिकडे. इथली घरं, इथले रोड्स आणि इथला निसर्ग ते आपण पाहूया. मंडळी, आजचा दिवस आम्ही खास हे गाव एक्सप्लोअर करण्यासाठी राखून ठेवलेलं आहे, कारण आमच्या हॉटेलमधूनच या गावामधली खूपच सुंदर सुंदर दृश्य दिसत होती. आपल्या गावांपेक्षा या गावामध्ये नक्की काय वेगळं आहे हे बघण्याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या गावामध्ये एक म्युझियम सुद्धा आहे. आज संडे असल्यामुळे हे म्युझियम बंद आहे, पण या गावाची जी हिस्ट्री आहे ते सांगणारं हे एक म्युझियम आहे. एक छोटंसं गाव आणि त्यामध्ये म्युझियम आहे. ही सुद्धा किती वेगळी गोष्ट आहे आपल्या गावांपेक्षा इथली. खूपच सुंदर. आणि घरं बघा किती सुंदर आहे तिथली. एक एक घर म्हणजे असं फोटो काढण्यासारखं आहे अगदी. आणि खूप सुंदर असे छान छान कॅफेज आहेत. पाऊस पडतो तरी लोक बाहेर बसलीत कॅफेजमध्ये. माउंटेन्सने वेढलेलं गाव आहे हे. एकदम खूपच डोंगरच डोंगर आहेत सगळे आजूबाजूला. क्रॉस आहे डोंगरावर. आपल्याकडे जशी उंचावरती डोंगरावरती देवांची मंदिरं असतात, तसंच इथे क्रॉस लावलेले असतात आणि लोक तिथपर्यंत जातात. मगाशी जसं मी म्हटलं होतं की या गावामध्ये प्रत्येक घर पाहण्यासारखे. तर माझ्या समोर बघा, या राईट साईडला मस्त एकदम लाकडाने बनलेले घर आहे. आणि बघा, आपण मोस्टली असं बघतो की पावसामध्ये लाकूड खराब होतं, पण इथली ही खासियत आहे. हे खूप म्हणजे जवळजवळ 1700-1800च्या त्या टायमात बांधलेली घरं आहेत आणि ती अजून जशीच्या तशी आहेत. आणि खास करून समरमध्ये याची फुलं वगैरे प्रत्येकजण म्हणजे लावतात. तर त्यांचा कल्चर तो समोरचा बघ, त्याला तर कसली फुलं आली तिकडे बघ. आणि खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत बघा. तिथे गर्दी पण भरपूर आहे. जर्मन म्हणू नका, इटालियन, एशियन रेस्टॉरंट सुद्धा इकडे भरपूर आहेत. आणि हॉटेल प्लस रेस्टॉरंट असं काइंड ऑफ आहे इथे. पण घरं पण आहेत, लोक राहत आहेत पण इथे. काय म्हणताय? एक टुरिस्ट विलेज म्हणू शकतो. इथे खूप सारे टुरिस्ट लोक येतात. लोकांनी काय केलेलं आहे की आपले जे काही घरं होती, म्हणजे ते विला म्हणतात याला, आणि त्या विलाला ह्यांनी आता हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आणि ते बिझनेस करतात. सो या घरामध्ये या विलेजमध्ये वॉक करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की इथे सगळं काही आहे. लाईक म्युझियम, हॉस्पिटल, शाळा, प्लेग्राऊंड्स, त्यानंतर पेट्रोल पंप, सगळं काही आहे इकडे. आता याला नक्की गाव म्हणायचं की शहर? आणि नजारे तर इतके सुंदर सुंदर आहेत ना, अक्षरशः म्हणजे मला असं प्रत्येक वेळेस फोटो काढावा असं वाटतं. आता बघा, ही समोरची तुम्हाला ब्लू कलरची दिसतीये ते काही घर नाही आहे, ते हॉटेल पण नाही आहे, तर ती एक बँक आहे. मी तुम्हाला पुढून दाखवते. त्याआधी मी तुम्हाला लेफ्ट साईडचा व्ह्यू दाखवते. जंगल पण इकडे बरंच आहे. हे बघा, पाऊस असल्यामुळे पूर्ण ढग खाली त्या डोंगरांवरती उतरलेत. ते सुद्धा दृश्य खूपच सुंदर दिसतंय. पावसाळ्यामुळे या गावाचं चित्रच आज बदलून गेलंय, नाहीतर एरवी काहीतरी वेगळं असतं. ही बँक आहे, ॲक्च्युली जर्मन बँक आहे इथे. पण 1969ची ही बिल्डिंग आहे. आणि बँकेची बिल्डिंग बघा किती सुंदर आहे. ॲक्च्युली वेगळंच आहे एकदम. खूपच छान. हो ना, नवीन बांधलं असं वाटतं. ट्रेकिंगला वगैरे जाऊन येतात लोक, हायकिंगला, सायकलिंगला, आणि मग अशा ठिकाणी येऊन राहतात.
या गावामध्ये एक वोक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही आता गेलो होतो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की ते कॅश ॲक्सेप्ट करतात, फक्त कार्ड चालत नाही. त्यामुळे तिथून आम्ही बाहेर आलो आणि आता आम्ही एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत. इथे आल्यावर सगळ्यात आधी मी विचारलं की तुम्ही कार्ड ॲक्सेप्ट करता का, आणि त्यानंतर मग आम्ही आता हे टुना पिझ्झा आणि त्यानंतर मशरूम पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि इकडचं इटालियन टोमॅटो सूप ऑर्डर केलेलं आहे आणि त्याचबरोबर जर्मन स्निट्झल ऑर्डर केलेला आहे. जर्मन आणि इटालियन असे कॉम्बो मिल आम्ही आता घेतलेलं आहे. या गावामधल्या लोकांचा लाकडांपासून स्टॅच्यूज आणि वस्तू बनवण्याचा इतिहास आहे, व्यवसाय आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर वस्तू यांनी इथे बनवलेल्या आहेत. घरं सुद्धा इथली वेगळ्या विशिष्ट पद्धतीने पेंट केलेली आहेत. अगदी छान वाटतं हे सगळं बघायला. ज्यांना कोणाला जर्मन लँग्वेज वाचता येते त्यांनी नक्कीच वाचा. सुंदर आहे. आज संडे असल्यामुळे हे सगळे शॉप्स आहेत ते बंद आहेत. संडे असल्यावरती जर्मनीमधले सगळे ग्रॉसरी शॉप, स्टोर सगळं काही बंद असतं. पण मस्त बसेल पण माहिती नाही, पण त्यांना अरेंजमेंट घराच्या बाहेर असं गार्डन पण केलेलं आहे छोटंसं. पाठीमागे बघू शकता मस्त एकदम छानसा दृश्य आहे. एकदम मन भरून टाकेल, मन प्रसन्न करणार आहे. एकदम गाव म्हटलं की नदी ही आलीच. तर असं या निसर्गरम्य ठिकाणी नदी कशी आहे ती बघ. एकदम स्वच्छ वाटते. एकदम तुम्ही आतलं पण दगड वगैरे जे काही रेती वगैरे आहे ते सगळं दिसतंय. आणि विशेष म्हणजे कुठेही प्लास्टिक नाही, कुठेही अजिबात कचरा टाकलेला नाहीये. हे बघा खूपच सुंदर नदी आहे, कुठेही कचरा पण टाकलेला नाहीये. त्या साईडला पर्यंत पण दूरवरती पसरलेली आहे. नदीच्या शेजारी ना इकडे मस्त असं वॉकिंगचं सुद्धा रोड आहे. इतकं सुंदर वाटतंय ना हे दृश्य. आणि त्याच पाऊस पडतो आणि पावसामुळे तर वेगळंच वातावरण झालंय. आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये पण आता सध्या मान्सून चालू आहे, तर एक वेगळंच त्याचं मॅजिक असतं. नदीच्या शेजारी खूपच झाडांनी लावलेली आहेत, त्यामुळे ग्रीनरी सुद्धा बरीच आहे. हे बघा इथे पेट्रोल पंप सुद्धा आहे. हा इकडे बस स्टॉप आहे आणि ती त्यातल्या बस आहेत ना त्या टुरिस्ट बस म्हणून इकडे फिरवतात आणि इन्फॉर्मेशन देतात. आणि ती तिकडे ट्रेनचा स्टॉप आहे. आय गेस प्रत्येक 1 तासाने इथे ट्रेन येते, राईट? हो, 1 तासाने येते. ओबरामा गाऊ म्हणून. आणि हा लास्ट स्टॉप आहे इथला. पण थोडं अजून जवळ जाऊन बघूया. आत्ता पण एक ट्रेन लागली इकडे, सो ही ट्रेन मेन सिटीला कनेक्ट करते. हा लास्ट स्टॉप आहे इथला. पण आता इथे मी बघितलं की एशियन फॅमिली म्हणजे इथे आता कसं झालं आहे की इंटरनॅशनल टुरिस्ट म्हणजे जे फॉरेनर आपण म्हणतो ते पण आता इकडे यायला लागले. सध्या तरी कसं इथं रेट 50-60% आहे. पण मोस्टली युरोपियन ज्यांना हायकिंग, ट्रेकिंग आणि किंवा असं शांत निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडतं ते लोक इकडे जास्त येतात. म्हणूनच इकडे हॉटेल्सचा वगैरे बिझनेस खूप आहे. पण आत्ता आमच्यासारखे जे फॉरेनर आहेत ते पण आता इकडे यायला लागले आणि इथला जो निसर्ग आहे तो सगळ्या लोकांना आकर्षित करतो. सो एक मस्त प्लेस आहे. जर्मनीमध्ये सुद्धा सायकलिंगचं कल्चर आहे आणि त्यामुळे इथे सायकल स्टँड सुद्धा आहेच. हे गाव जरी असलं तरी सुद्धा इथे बघा किती मोठमोठ्या ब्रँडचे शॉपिंग सेंटर्स आहेत. लिडल आहे, एडेका आहे आणि मुल्लर आहे जे जर्मनीमधलंच शॉप आहे. तर हे बघा बस पण आहे आणि इथे ही सगळी त्या शॉप्सची चेन आहे. पण संडे असल्यामुळे ते शॉपसुद्धा आज बंद आहेत. पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे आता आम्ही थोडा ब्रेक घेतो आणि थोड्या वेळाने जेव्हा थोडा पाऊस थांबेल त्यावेळी आम्ही परत कंटिन्यू करू. पण तसंच बघायला गेलं तर आम्ही लकी आहोत कारण आम्हाला ह्याचे 2 व्हर्जन पाहायला मिळाले. कारण आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी मस्त ऊन पडलेलं होतं आणि आम्ही फुल समर एन्जॉय केला.
आणि आता मस्त पाऊस एन्जॉय करतो. सो होपफुली आम्ही नेक्स्ट टाईम विंटरसाठी पण एकदा येऊ, कारण तेच राहिलं आहे फक्त आता. समर आणि मान्सून तर झालेलं आहे, पण इथली जी घरांची जी अरेंजमेंट आहे किंवा इथला जो स्ट्रक्चर आहे ते पाहून असं वाटतं आहे की इकडे बर्फ खूप पडत असेल, स्नो खूप पडत असणार आहे. कारण पूर्ण डोंगर तुम्ही बघू शकता, एकदम निसर्गाने पूर्ण वेढलेला आहे. आणि हा एक साईडला आहे पूर्ण गाव. हा जो प्लेस आहे स्पेशली जिकडे माउंटेन्सचे आणि हायकिंगसाठी ते जास्त फेमस आहे. सो इथं असं वाटतं की इथं खूप स्नो पडत असणार आहे. सो नक्की आम्ही प्रयत्न करू की विंटरमध्ये पण इकडे येऊ. पाऊस अजून चालूच आहे, पण बघा दुपारचा 1 वाजलेला आहे आणि इकडे घंटा ऐकू येते चर्चची. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता परत एकदा बाहेर पडलो. पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही या दिशेला चाललो. कसं वाटतंय? मस्त आहे ना? कमेंट करून सांगा तुम्ही कसा व्ह्यू वाटतोय तुम्हाला. इकडे गायींचा असा गळ्यामध्ये घंटी बांधलेली आहे ना, त्याचा आवाज येतोय. ते DDL जे मूवीमध्ये तसं दाखवलंय ना तसं. तर आम्ही विचार केला चला या साईडला जाऊ आता. पाऊस नाही आला तर नशीब आपलं, नाहीतर तिकडे गायी वगैरे चरायला आहेत वाटतं. क्यूट पद्धतीने लोकांनी घरं सजवलीत बघा. मी तिथून आलोय त्या गल्लीतून तसं, पण पाठीमागे मध्ये तसं ढग उतरलेत तर मस्त वाटतं एकदम. आणि तो आता थोडा ऊन पण आला. म्हणजे संध्याकाळचे किती वाजले? 6 ना? 5 वाजायला आले. 5 वाजता आले आणि आता ऊन. तर आता 3 नाक्याला पोचलो. इकडे तिकडे आणि इकडे. कुठे जायचं शरणला? चला डोंगरात. खूपच सुंदर अशी घर आहेत म्हणजे, आणि पण शांतता बघा किती आहे, कोणी दिसतच नाहीये. आता फक्त ते तिथे गाणं म्हणत होते फॅमिली, नाहीतर असं कोणी दिसत नाहीये. ऊन पण आलं. ऊन येतं ना तेव्हा हा डोंगर अतिशय सुंदर दिसतो. आणि आम्ही थोडं वर पण जाऊ शकतो मग डोंगरामध्ये. एक अजून एक गल्ली, आळी म्हणतात ना, आमच्याकडे आळी म्हणतात. वरची आळी, खालची आळी. ती आहे खालची आळी आणि आम्ही आता ठरवलंय की आम्ही वरच्या आळीला चाललोय. तर बघूया, तिकडेच गायींचा आवाज येतो बघा. खूपच निसर्गरम्य गाव आहे आणि किती हिरवळ पसरली आहे बघा सगळीकडे. ही शेतं आहेत यांची आणि इतकी शांतता आहे इकडे की दूरवरून या गायींचा आवाज सुद्धा आम्हाला ऐकू येत होता. हे बघा, जनावर या गायींच्या आजूबाजूला भटकू नयेत, फिरकू नयेत, त्यामुळेच ही घंटा त्यांच्या गळ्यात बांधली जाते. ती बघा किती मोठी घंटा आहे ना गाईच्या गळ्यामध्ये. हे बघा, त्याकडे कसं पावसाळा सुरू झाला ना की उन्हाळ्याच्या शेवटी अशी लाकडं गोळा करून ठेवतात, पण इकडे मात्र वेगळं. इकडे लोक थंडीसाठी ही सगळी लाकडं तोडून गोळा करून ठेवतात, जेणेकरून थंडीच्या वेळेस ते वापरू शकतात. सगळ्या घरांचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही घरं बघा सगळी कौलारू आहेत आणि पूर्ण घरांचं जे बांधकाम आहे तर 4 भिंती सोडल्या तर वरचं आणि माळा बनवायला, टेरेस बनवायला सगळं जे आहे बाल्कनी वगैरे ते सगळं लाकडाचंच आहे. हे बघा, खिडक्या पण बघा सगळ्या लाकडाच्याच आहे त्या गावातल्या. आणि प्रत्येक घरासमोर एक छोटंसं गार्डन आहे. किती आहेत खिडक्या घरांना? खूप खिडक्या आहेत. ऊन यायला पाहिजे ना थंडीमध्ये, त्यामुळे या सगळ्या घराला इतक्या खिडक्या असतात बघा. आणि प्रत्येक ठिकाणी बघा लाकडं किती भरून ठेवलेली आहे त्या लोकांनी. सगळं लाकडाचंच बनवून ठेवलेलं आहे. गाव असलं तरी मातीचे रस्ते इथे नाही आहेत. त्याचबरोबर लॅम्प्स लावलेले आहेत ठिकठिकाणी आणि सूचनादर्शक फलक सुद्धा यांनी लावलेले आहेत. आणि रस्ते बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहेत.
वूड कार्विंग्सचे खूप सारे स्टोअर्स इथे दिसतात, त्यामुळे वूड कार्विंग्सचा या गावामध्ये बिझनेस असावा असं मला वाटतंय. हे एक रेस्टॉरंट दिसतंय, पण किती सुंदर आहे बघा. फिरताना मला एक गोष्ट लक्षात आली की इकडची जी लोक आहेत ती या सीझनमध्ये सगळी लाकडं जी असतात ती गोळा करून ठेवतात त्यात विंटरसाठी. आणि दुसरं म्हणजे की इकडे जास्तीत जास्त खूप उंच उंच पायांची झाडं आहेत आणि त्यामुळे ह्या लोकांचा बिझनेससुद्धा मला असं वाटतंय की लाकूड विकणं हाच असावा, कारण की बऱ्याच साऱ्या आम्हाला इथे लाकडाच्या वखारी दिसल्या. वूड कार्विंग्सचे बरेचसे इथे स्टोअर आहेत की लाकडापासून खेळणी आणि लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज यांनी बनवलेले आहेत. तर ते सुद्धा एक मला विशेष गोष्ट वाटली. छोटंसं गाव आहे पण तिथे तुम्ही बघा की ई बाईक्स, माउंटेनवाला बाईक्स ज्या असतात स्कीइंगसाठीचं हे छोटंसं स्टोअर यांनी ठेवलेलं आहे, कारण की लोक त्याच कारणासाठी इथं येतात. सायकलिंगसाठी वेगळा रोडसुद्धा या गावामध्ये आहे. यांची घरं बघा किती कौलारू पण आहेत आणि घराच्या वरती उजेडण्यासाठी ते छोटंसं एक असतं ना, 2 कौलं काढून ठेवलेली असतात आणि खिडकी बनवलेली असते तसं सुद्धा आहे. त्यानंतर चिमणी पण आहे घरांच्या वरती धूर जाण्यासाठी आणि घरांच्या वरती सोलार पॅनल सुद्धा लावलेले तुम्हाला दिसतील. पोतिक म्हणजे फार्मसी, पण ती फार्मसी पण बघा अशाच घरामध्ये आहे. बघा सुंदर पद्धतीने यांनी दुकानं पण सजवलीत ना. हे बघा बुक्सचं शॉप आहे. जसं मी मगाशी म्हटलं की लाकडाचा बिझनेस यांचा असावा, तर बघा किती मोठी लाकडाची वखार सुद्धा या गावामध्ये आहे. छोटंसं मॉल काइंड ऑफ मला इथे दिसतोय, पण आज संडे आहे त्यामुळे तो बंद आहे. अशी जी दुकानं होती त्या दुकानांचं जे नाव होतं ते वोल्फ असंच होतं. मोस्टली वोल्फ स्किन, वोल्फ आणि म्हणजे वोल्फवरूनच म्हणजे कोल्ह्याच्या याच्यावरूनच. तर मला असं वाटतं की हा एवढा जंगली एरिया आहे तर इथे कोल्हे वगैरे, रानटी कोल्हे वगैरे खूपच जास्त असतील मे बी, त्यामुळे त्यांनी सगळी दुकानाची नावंसुद्धा तशीच दिलेली आहेत. आवाजसुद्धा ह्यांनी इथं सिग्नल ठेवला बघा रस्त्यावरती आणि त्या सिग्नलला सुद्धा रिस्पेक्ट देऊन गाड्या थांबतायत. आणि सकाळी जी आम्ही तुम्हाला नदी दाखवली ती बघा आता उन्हामध्ये कशी दिसते, किती सुंदर व्ह्यू आहे. ओबरामर गाव या गावाचा आमचा फेरफटका झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. पुढचा कोणता देश तुम्हाला आमच्या व्लॉग्समध्ये पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, बाय बाय.